500ची पॅन्ट, पण ड्रेस दाखवला ना, माझी दीदी म्हणते 500चा घ्या पप्पा. नाही, पण 1000चा घे. 1000चा ड्रेस लेकीला घेऊन देणारा तो बाप आहे. आणि बघता बघता लेकीचं लग्न जमलं जातं. या पाठावर नवरी, या पाठावर नवरदेव. सुंदर असा मंडप सजलेला आहे. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार टाकला. लग्नविधी समाप्त झाला. पाहुणे मंडळी जेवली, पाहुणे मंडळी निघून गेली. आणि आता तिन्ही सांजाची वेळ होणार. आता माझी लेक माझं घर सोडून जाणार. आणि त्याच वेळेस ब्राह्मणाने ती गाठ सोडलेली आहे. आणि ती दीदी शोध घेऊ लागली आपल्या बहिणीचा. कुठे माझी ताई, कुठे माझी ताई. दीदी धावत धावत गेली, बहिणीच्या गळ्यात पडली. सांगितलं, दीदी लवकर घरी येत जा बरं. पप्पांशी माघारी बोलत जाऊ नको, त्यांचं नाव जाईल ना. असं कधी वागत जाऊ नको बरं दीदी, त्यांनी खूप रक्ताचं पाणी केलं ग आपल्यासाठी. एवढं सांगावं, बहिणीच्या गळ्यात पडावं, डस 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 रडावं. आणि त्याच वेळेस शोधावं आपल्या दादाला. कुठे माझा दादा, कुठे माझा दादा. त्या बहीण भावानं एकमेकांच्या गळ्यात पडावं. ढस 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 हंबरडा फोडावा. दादा तू आता मोठा झालास, तुला जबाबदारी सांभाळायची दादा. वाईट मित्रांच्या संगतीत जाऊन कधी व्यसन करू नको दादा. पप्पांच्या कष्टाची जाणीव ठेव रे दादा. एवढंच बोलावं आणि शोधावं आपल्या आईला. कुठे माझी आई, कुठे माझी आई. दीदी धावत धावत गेली. त्या माय माऊलीनं घरातून बाहेर यावं, या मुलीनं धावत जावं. दोघी माय लेकींना एकमेकांच्या गळ्यात पडावं. ढस 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 रडावं. आई, आई तुझी लेक आज तुझं घर सोडून चालली गाई. आई तुला माहितीये पप्पांना तिखट भाजी नाही लागत, नको बनवत जाऊ आई. एवढंच बोलावं आणि शोधावं आपल्या बापाला. कुठेत माझे पप्पा, कुठेत माझे पप्पा. कुणीतरी म्हणावं, अगं तो बघ तुझा बाप त्या खांब्याच्या जवळ उभा आहे. लेकीनं पळत जावं. मागून बापाला गट्ट दिशी मिठी आवळावी आणि डस 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 हंबरडा फोडावा. बाबा बाबा म्हणून रडावं. बापानं लेकीच्या पाठीवरून हात फिरवावा, सांगावं, बाळा बाळा सुखाचा संसार कर बाळा. सासू सासरे आई वडील समज, नंदेला बहीण समज, दिराला भाऊ समज. पती परमेश्वर आहे, त्याची सेवा कर बाळा. सुखाचा संसार कर. बापाच्या डोळ्यात त्यावेळी अश्रूचा थेंब नाही, फक्त सुखाचा संसार कर. एवढं सांगणारा तो बाप आहे. बघता बघता नवरी गाडीत बसते. टाटा बाय बाय होतो. सगळे जिकडे तिकडे निघून जातात. बाप देणाऱ्याचं देणं देतो. काही पैसे राहिले, मंडपवाल्याला सांगतो 2 दिवसानं देईल, भांडेवाल्याला सांगतो 15 दिवसानं देईल. देणाऱ्याचं देणं देतो. आणि आता 7, 7:30ची वेळ. घरातली सगळी मंडळी जेवायला बसली. सगळ्यांनी बापाकडे बघावं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी यावं. काय हो, काय झालं रडायला. चांगलं झालं की माझ्या ताईचं, कुठं वाईट झालं. तुम्ही जेवा म्हणावं, मला भूक नाही म्हणावं, भूक नाही म्हणावं. चालता चालता चालावं. एक खोली बघावी, त्या खोलीचं दार घट्ट दिशी आवळून घ्यावं. आतमध्ये जावं, इकडं तिकडं बघावं आणि त्या आपल्या लेकीच्या आठवणीनं ढस 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 हंबरडा फोडावा. अरे याच हाताने मी माझ्या ताईला चिवकाऊचा घास खाऊ घातला. याच बोटाला धरून मी तिला चालायला शिकवलं. आज 20-21 वर्ष तळहाताच्या फोडासारखं सांभाळलेली माझी लेक आज माझं घर सोडून गेली. बाप आयुष्यात बंद कवाडाच्या मध्ये एकदाच रडलाय. बापाचे अश्रू कुणाला दिसत नाहीत. हा बाप आहे ना, नारळासारखा असतो. नारळ बाहेरून टणक असलं ना, तरी त्याच्या अंतःकरणात सुद्धा पांढरा शुभ्र गर असतो. बाप सुद्धा आम्हाला कडक दिसत असला तरी त्याच्या अंतःकरणात सुद्धा प्रेमाचा झरा वाहत असतो. हे प्रेम आजच्या प्रत्येक पोरानं आणि आजच्या प्रत्येक पोरीनं समजून घेतलं पाहिजे. पण आमची पोरं समजून घेत नाहीत. आता ऐका, तुमचा 5 मिनिटं वेळ का घेतला. या बापाला कधी समजून घेतलंय आम्ही. 10वी-12वीच्या वयामध्ये आमची पोरं सैराट झाली. आमची पोरं प्रेमात पडायला लागली. अहो प्रेम करायचंय तर छत्रपती शिवरायांच्या विचारांवर करा. प्रेम करायचंय तर माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारांवर करा. प्रेम करायचंय पोरांनो तर आपल्या स्वप्नांवरती करा, आपल्या आई वडिलांवरती करा. आम्ही फक्त प्रेम प्रेम म्हणायला लागलोय. आमच्या
त्या दिल्लीमध्ये श्रद्धा वालकरचे 35 तुकडे झाले. 35 तुकडे केले श्रद्धा वालकरचे. ते कुत्र्या मांजरांना खायला देण्यात आले, ते फ्रीज मध्ये दांबून ठेवण्यात आले. काय चूक हो तिची? आमच्या पोरी म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, पण हे सेम नसतं, तर हा एक धार्मिक गेम असतो. हे आमच्या पोरींनी समजून घेतलं पाहिजे. म्हणून माय माऊलांना एक विनंती करेल, उद्या श्रद्धाचं जे झालंय ते आपल्या पोरीचं होऊ नये यासाठी आजच सावध व्हा. आजच आपल्या पोरींना आपले संस्कार काय, आपले छत्रपती शिवाजी महाराज काय, धर्मवीर शंभू महाराज काय, जिजाऊ मासाहेब काय, हे संस्कार, आपला धर्म काय, हे संस्कार आजच तुमच्या पोरींना दाखवून द्या. जग फार वाईट निघालंय. म्हणून एक विनंती करते, रोज आपल्या पोरींचा मोबाईल चेक करत जा. ती काय करते, कुणाला बोलते, कुणाशी, कुणाच्या सोबत राहते, याचा विचार आई वडील म्हणून आपण करणं गरजेचं आहे. जानेवारी महिन्यात 1600, फेब्रुवारी महिन्यात 1810 आणि मार्च महिन्यात या राज्यातून 2200 मुली बेपत्ता होतात. मार्च महिन्यातून या राज्यातून 2200 मुली बेपत्ता झाल्या. आजच न्यूज वाचली, आजच्या मुलींची बेपत्ता होण्याची संख्या काहीतरी आहे. एवढ्या मुली बेपत्ता का होतात? आम्ही आमच्या आई वडिलांना समजून घेत नाही. बापाचे कष्ट, आई किती राब राब राबते, हे आमचं लेकरं समजून घेत नाहीत. म्हणून छत्रपती शिवरायांचे विचार आठवा. आयुष्यात वाईट मार्गाला कधीच लागणार नाहीत तुम्ही. शंभूराजांचे विचार आठवा. शंभूराजे शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले. कुणीतरी येत होतं, डोळ्यामध्ये सळ्या शिरून जात होतो. छावा नावाचा चित्रपट किती जणांनी बघितलाय? हात वर करा. मागच्यांनी बघितलाय? फक्त 2-4च हात मला दिसायलेत वर. बरं, ज्यांनी बघितलाय त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बाकी कोणते चित्रपट नाही बघितले तरी चालतील, पण एकदा छावा नक्की बघा. आपला धर्म काय, आपल्या राजांनी आपल्यासाठी काय नाही सोसलं, तो छावा चित्रपट बघितल्यानं नक्कीच डोळ्यातून पाणी आणि तळपाची मुंगी मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही. वेळ भरपूर झालाय, आपण सर्वजण एवढा वेळ बसला, पण एक 10 मिनिटं बलिदान काय तुमच्या समोर मांडते. ज्यांनी बघितला नाही त्यांच्यासाठी. एक दिवस संगमेश्वरामध्ये शंभूराजांना पकडलं आणि त्यांना बहादूर गडावरती नेण्यात आलं. आणि त्या ठिकाणी संभाजीराजांची दिंड काढायला सुरुवात केली. घात केल्यावरती पकडला गेलेला संभाजीराजा दिंड काढली. हा जो पुढचा प्रसंग आहे ना, अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तळपाची आग मस्तकाला जाऊन भिडते. काय नाही सोसलं संभाजीराजांनी, उंटावरती बसवलं. अहो, कपडे काढून ज्यांच्या अंगावरती राजवस्त्र चढवण्यासाठी या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातली शिंपी किती कष्ट करायचे, ती राजवस्त्र फाडण्यात आली आणि विदूषक घालतात तो झगा चढवला संभाजीराजांच्या अंगावरती आणि खांद्यातून मांडीकडं आणि मांडीतून पुन्हा खांद्याकडं अशी साखळी घातली. ती साखळी त्या उंटाच्या लगामाला लावली. त्या उंटाचा लगाम खेचला की ती साखळी करकचून आवळायची, रक्ताच्या धारा लागायच्या. अशी ती दिंड निघाली वाजत गाजत आणि संभाजीराजांना आणलं त्या औरंगजेबासमोर. औरंगजेबाच्या सर्व सैनिकांनी मुजरा बिजरा केला आणि औरंगजेबानं कुणातरी सांगितलं त्या दोघांना वाकवा. संभाजीराजे वाकले नव्हते, कवी कलश वाकले नव्हते. त्या ठिकाणी 3च माना ताट होत्या, एक खुद्द औरंगजेबाची, दुसरी शंभूराजांची आणि कवी कलशांची. मी का झुकू याच्या समोर? हा माझा शत्रू आहे. याचा या सिंहासनाशी, देशाशी, राष्ट्राशी, मातीशी, धर्माशी काही संबंध नाहीये. परक्यांचं बीज आहे. मी का झुकू याच्या समोर? मी या मातेचा पुत्र आहे, मी जिजाऊंचा नातू आहे. असंख्य भाले टोचले, तलवारी टोचल्या, रक्ताच्या धारा लागल्या. संभा तेरे को जान प्यारी है तो बादशाह सलामत को कुरनिशात बजा. अरे नाही झुकत. काय सुंदर वर्णन केलंय.
शंभूस पाहून वदे औरंगा, शिवपुत्र तू अभिमानी, नसेल मंजूर तुला तरी हो लवकर हो इस्लामी. औरंग्याची ऐकून वाणी थरकला तो रुद्रमणी, बोल कडाडे पाहून त्याचे झडकून पेटून उठले पाणी. शंभूराजे कडाडले, अरे जा पराक्रम आमचा पाहून तू रे, फळफळलासी दिल्लीमध्ये, आव्हान देशील मजला जर का गाडी इथल्या मातीमध्ये, मारण्यास जर धसशील मजला, असंख्य संभा पेटून उठतील. मला जर मारलंस ना तर हमारी बदन से बाहर आने वाले खून के हर एक बूंद से एक नया संभाजी पैदा होगा. असंख्य संभा पेटून उठतील, पेटून उठल्यावरती तुझला महाराष्ट्रामध्येच पुरतील. स्वीकारण्यास तू सांगत असशील चांद तारा हिरवा, अरे तोडून टाकील हिरवा, दिल्लीवरती रोविन भगवा, दिल्लीवरती रोविन भगवा. तुझं स्वाभिमान तिथं त्या दरबारावरती वाकले नाहीत, झुकले नाहीत. असंख्य हाल अपेष्टा, खायला अन्न नाही की प्यायला पाणी नाही. कोण नखो पडताय सांडशीनं, कधीतरी नेलकटर नखाला लावताना फक्त नख ओढून बघा काय होतं. सांडशीनं नखो पटलेले आमच्या राजांची. तुझे किल्ले आम्हाला दे, नाही देणार, नाही वाकणार, नाही झुकणार, असं रोज चाललंय. पिसाळ औरंगजेब. कारण असं आहे संभाजीराजे कैद आहेत, पण अभिमानाची गोष्ट म्हणजे येसुबाईंचं कुंकू कैदेत पडले औरंगजेबाच्या. काय करावं? जावं औरंगजेबाच्या समोर आणि हात जोडून म्हणावं माझ्या पतीला सोडा, मी हे राज्य हे किल्ले तुमच्या ताब्यात देईन. असं म्हणता आलं असतं, पण नाही. ती येसुबाई होती, मासाहेब जिजाऊंची नातसून होती, छत्रपती शिवरायांची सुनबाई होती आणि धर्मवीर शंभूराजांची वीर पत्नी होती. पती कैदेत असताना सुद्धा येसुबाईंचं एक पत्र आढळतं. ते पत्र राजगडच्या किल्लेदाराला म्हणता आलं असतं औरंगजेबासमोर जाऊन माझ्या पतीला सोडा, मला स्वराज्य विराज्य काय करायचं. पण नाही. ती येसुबाई होती, मासाहेब जिजाऊंची नातसून होती, छत्रपती शिवरायांची सुनबाई होती आणि धर्मवीर शंभूराजांची वीर पत्नी होती. पती कैदेत असताना सुद्धा त्यांचं एक पत्र आहे की राजे कैदेत आहेत म्हणून हरू नये, जोपर्यंत येसू रायगडावर आहे तोपर्यंत एकही किल्ला पडता कामा नये. अरे काय मराठी स्त्रियांचं शौर्य, काय हिंदू स्त्रियांचं शौर्य. राजा पकडलाय तरी किल्ला मिळत नाही, राज्य पडत नाही. आणि औरंगजेब चिडला, पिसाळला तो. म्हातार वयात चिडचिड झाली त्याची आणि तो बोलला भागो, संभा को पकड के मेरे सामने रखना. सैनिक यायचे, मारायचे, ठोकायचे, चोपायचे. संभाजीराजे हारत नाहीयेत, वाकत नाहीयेत, झुकत नाहीयेत. सैनिक परत जायचे. क्यों, क्या हुआ? संभा रोया हुजूर, संभा हारा भी नहीं, संभा रोया भी नहीं. क्यों? अरे खुदा, ये कैसा दुश्मन दिया तूने मुझे. मी याला मारू शकत नाही, हारू शकत नाही, याची किल्ले पडत नाही, करू तरी काय. ये मरहटे क्या खिलाते अपने बच्चों को कि राजा कैद असताना सुद्धा हे लढतायत. यानं हुकूम सोडला, संभा की आंखें निकालो, हे डोळे काढा म्हणले. जल्लाद पुढे आले, हातामध्ये सळया, टोकदार सळया, निखाऱ्यावर धरून लाल बुंद केल्यात. लाल बुंद केलेल्या सळया सांडशीमध्ये धरून जल्लाद पुढे आले. तेजपुंज तेजस्वी, डोळ्यात पाणीदार नेत्र शंभूराजांना बांधलेले. ती अशी भरदार छाती, आई जगदंबेचं नाव घुमतंय त्या छातीमध्ये. का आलं नसेल शंभूराजांसमोर. शेवटची दृष्टी, शेवटची सृष्टी. आबासाहेब, मासाहेब जिजाऊ, तानाजी काका, नेताजी काका, येसाजी काका, प्रतापराव काय फिरलं नसल. 350 किल्ले, किल्ल्यावरती तटबंदीवरचे बुरुज, या सह्याद्रीचे धबधबे, भगवा झेंडा, काय काय आलं नसल त्या दृष्टी समोर. मुखातून फक्त नामघोष करताय जगदंब जगदंब. आई भवानी यश दे. त्या डोळ्यासमोर सळे आल्या होत्या, त्या डोळ्यांच्या खोपण्यांमध्ये सळ्या शिरल्या होत्या. रक्ताची आणि पाण्याची धार लागली. भुबुळ संपली, दृष्टी संपली, सृष्टी संपली. नजर गेली, डोळे गेले, पण या महाराष्ट्रातला, या हिंदवी स्वराज्यातला एकाही किल्ल्याचा चिरेबंदी बुरुज औरंग्याच्या हातात गेला नाही. याला संभाजी महाराज म्हणतात. 4-5 दिवस गेले आणि औरंगजेब बोलला. तिथं तो म्हणला, जाऊ संभा की जीवा काटो. आम्हाला दाताखाली जीभ चावली गेली तर पुढचे 4 दिवस
चटकमटक खाता येत नाही, पिता येत नाही. संभाजीराजांचा घट्ट आवडलेला जबडा उघडत नाहीये. कुणीतरी नाकावर बुक्की मारली, नाक दाबलं, श्वास कोंडला, सांडशीनं जीभ खेचली, सबकन कट्यार चालवली. जिभेचा तुकडा बाहेर पडला. वळवळत 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 जीभ बाहेर पडली राजाची. जीभ गेली, शब्द गेले, प्राण गेले. पण या महाराष्ट्रातला, या हिंदवी स्वराज्यातला एकाही गडकोटाचा चिरेबंदी बुरुज औरंग्याच्या हातात गेला नाही. याला संभाजी महाराज म्हणतात, लक्षात ठेवा. जल्लाद पुढे आले, हातामध्ये कट्यारी. त्या कट्यारीने संभाजीराजांचा डोळे नसलेला आणि जीभ नसलेला उभा देह सोलायला सुरुवात केली. अंगावरती जखमा एक अशी जागा नाही की जिथं जखम झालेली नाही. जखम झालेल्या अंगावरती मिठाचं पाणी ओतण्यात आलं. का तर राजाला तडफडून तडफडून मारायचं होतं त्या औरंग्याला. पण सोबतीला होता कवी कलश. कवी कलशांचे उद्गार आहेत, राजन तुम हो सांझे खूब लड़े हो जंग, राजन तुम हो सांझे खूब लड़े हो जंग, देख तुम्हारा तेज तखत त्यजत औरंग. औराजे काय तुमचं ते तेज, काय तुमचं ते शौर्य, तुमचं तेज, तुमचं धाडस साहस पाहून औरंग्या सुद्धा तख्तावरून खाली उतरलाय. राज हाथी घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जखड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. आणि शंभूराजांच्या देहाचे तुकडे तुकडे करण्यात आले. त्या भीमा इंद्राणीच्या काठावरती फेकून देण्यात आले. त्यानंतर या औरंग्यानं संभाजीराजांचं मुंडकं भाल्याच्या टोकात अडकून गावागावात फिरवलं. म्हणून आमचं रक्त खवळलं. आणि याच गोष्टीचा सूड घेण्यासाठी भारतभूच्या अपमानाने तरुण पिढी पेटून उठली. ठिणगी पेटली, वीज चमकली, हृदय ज्वाला धगधगली, प्रतिशोधाचा अग्नी पेटला, वीर मृत्यू सडून उठली. दुष्ट शत्रूंना नष्ट करा या शूरांनी कंबर कसली, शूरांनी कंबर कसली. एक नाही, दोन नाही, 25 वर्ष औरंगजेबाविरुद्ध महाराष्ट्र लढला. आणि संभाजीराजांना संपवून स्वराज्य संपवतो असे म्हणणाऱ्या औरंग्याला दिल्लीत परत जाऊन न देता त्याला इथंच गाडून टाकलं. ह्याच इथं भीमा नदीच्या काठी त्याची समाधी आहे. 6x2 फुटात त्याला गाडून टाकलं आणि दाखवून दिलं जगाला, दृष्ट हेतून आलास जरी तू घेण्या हिंदुस्तान, दृष्ट हेतून आलास जरी तू घेण्या हिंदुस्तान, तुम्हाला तर घेल तुमचे बनेल कब्रस्तान, तुमचे बनेल कब्रस्तान. म्हणून दादांनो, त्या शंभूराजांचा त्याग, ते बलिदान आठवा. आई कशी असावी याचं जिवंत ज्वलंत मूर्तिवंत कीर्तिवंत उदाहरण म्हणजे जिजाऊ माँसाहेब आहेत. हल्लीचा काळ बदलला. वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. पण काळ बदलला. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा, मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळालं नाही. आईचा बदल हरवला आणि कदर झाला. नवीन पिढीत बदल झाला. पोरांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होत असतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं हे अभिमन्यू आईच्या उदरात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. म्हणून एकदा तरी स्वार्थ भावना बाजूला ठेवून समाजासाठी जगायला शिका. आज आमची पोरं नारे देत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. ही 4 अक्षर ऐकली तर आमच्या तोंडून आपोआप जय बाहेर पडतं. आमच्या ओठावरती शिवराय आहेत, पण स्वप्न मात्र ते पुष्पा होण्याचं. तो पुष्पा एक खांदा वाकडा करत चपला घसरत निघाला. पण त्या पुष्पाच्या नादात आमच्या घरातला पुष्पा पागल झाला. पुष्पानं पिक्चर काढून ट्रक भर चपला खरेदी केल्या असतील. पोरांना एवढा श्रीमंत झाला, कोट्यावधी कमावले. पण आमचा पुष्पा आपली एकच घासून घासून बेजारी, ती पण स्वतःची नाही, मंदिरापासून हाणलेली. ते दादांनो, एका बुक्कीत 10 माणसं पाडणारे सलमान खान, शाहरुख खान आपला आदर्श नकोय. टीव्ही वरती झुकेगा नाही साला म्हणणारा तो पुष्पा आपला आदर्श नकोय.
तर जिवंतपणे डोळे काढून देऊन धर्मासाठी स्वराज्यासाठी त्या औरंगजेबासमोर झुकणार नाही म्हणणारा धर्मवीर शंभूराजा आपला आदर्श हवा आहे. आमच्या पोरींचा आयडॉल मासाहेब जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई, माता अहिल्या नाही, माता सावित्री नाही. आमच्या पोरींचा आयडॉल कोण? तर ती श्रीवल्ली. बघता बघता पोरांच्या डोक्यात पुष्पा आणि पोरींच्या डोक्यात श्रीवल्ली नाचायला लागली. आमच्या घरातील बायकांच्या डोक्यात तर प्रज्ञा, गोपी, सई रोज नवीन नवीन खेळ मांडून बसतात. म्हणजे घरात काय चाललंय, गावात काय चाललंय हे आम्हाला माहिती नसतं, पण प्रज्ञा आज काय करायली, गोपी उद्या काय करणार, त्यांच्या घरातलं सगळं माहिती असतं. तुम्हाला नाही म्हणत बरं का, मी आमच्या तिकडच्या बायेचं सांगते. तिकडे गेले की तुमचं सांगते, आमचं तेच असतं. बापाचा तर विषयच नाही हो. बापाचा आबा, आबाचा पप्पा, पप्पाचा डॅडी आणि डॅडीचा डॅड झाला तेव्हापासून तो दिसतोय ते मॅड होऊन पाहायला लागलाय. अशी आज परिस्थिती निर्माण झाली आहे. तुकोबाराय म्हणाले, पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, पण आमचा पुत्र झालाय ऐसा गुंडा ज्याचा फक्त मोबाईल वरती झेंडा. फेसबुक वरती 5,000 मित्र, इन्स्टा वरती 10,000 मित्र आणि घराबाहेर ओळखत नाही कुत्र. अशी अवस्था आज आमच्या पोरांची झाली. म्हणून कुठंतरी संस्कार समजून द्या, संस्कार शिकवा आपल्या लेकराला. काल परवा एका पोराला विचारलं, बाळा इकडे यायला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ते म्हणलं, काय म्हणतात? इकडे यायला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? माझं इंग्लिश जरा कच्च आहे म्हणून विचारलं. कम हिअर. ते पोराला उत्तर सांगितलं त्यानं, ताई इकडे यायला इंग्लिश मध्ये कम हिअर म्हणतात. मी म्हणलं, बाळा हुशार आहेस, आता सांग म्हणलं तिकडे जायला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ते म्हणलं, ताई काय म्हणतात? इथले पोरं हुशार दिसायले बा. पण त्या पोराला उत्तर सांगता येत नव्हतं, तरी पोरग हुशार होतं. पोरग म्हणाला, ताई तिकडं जायचं, तिकडून कम हिअर म्हणायचं. एवढी हुशार आमची पोरं. काल परवा एक जोक वाचला पिणे, ही वास्तविकता आहे. लग्न जमवायला आले पाहुणे, ते म्हणे, काय करते तुमची मुलगी? आमची मुलगी अभिनेत्री. वा, कुठल्या सिनेमात? इंस्टाग्रामच्या रील्सवर. आमची पोरगी इंस्टाग्रामवर नाचते. तुमचं पोरग? आमचं पोरग मिलिटरीत आहे. BSF का? नाही नाही, पबजी. म्हणजे आम्ही कुठल्या वाटेला जातोय? त्या राजांचे विचार आठवा, आत्मसात करा. शिवजयंती फक्त बॅनर पुरती नाही दादांनो. बॅनर वरती दरवर्षी फोटो लावण्यापेक्षा त्यांचा एकतरी विचार आत्मसात करा. दरवर्षी एक एक केला तरी भरपूर होईल. आणि DJ वर जयंती साजरी करण्यापेक्षा असे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेत जा. थोरांनी पोरांना साथ द्या, पोरांनी थोरांना साथ द्या आणि सगळ्यांच्या साथीतून समाज प्रबोधन व्हावं, हाच यामागचा हेतू असावा. कारण राजे होते म्हणून आपण आहोत. छत्रपती शिवराय होते म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावर कळस. छत्रपती शिवराय होते म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावर कळस. छत्रपती शिवराय होते म्हणून सुरक्षित आहे दारामध्ये तुळस. छत्रपती शिवराय होते म्हणून आम्ही पाहतो सुवासिनींचं कपाळ. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आम्ही पाहतो सुवासिनींचं कपाळ. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आम्ही पाहतो हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ. हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ. आतापर्यंत सत्तेसाठी दह्या दुधाचा गावरान तुपाचा अभिषेक देवाला घालताना मी भरपूर लोकांना पाहिलं. सत्तेसाठी दह्या दुधाचा गावरान तुपाचा अभिषेक देवाला घालताना मी भरपूर लोकांना पाहिलं. पण लोक माणसाच्या डोक्यावर सुखाचं छत्र राहावं यासाठी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक रायरेश्वराच्या पिंडीला घालणारा एकच राजा झाला आणि त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बोलण्यासारखं खूप काही आहे पण वेळेचं भान ठेवून इथंच थांबते. आता आपण खूप वेळ बसलात. मला बोलायचं म्हणलं तर शिवचरित्रावर 1 तास 2 तास काय अख्खी रात्र जरी दिली तरी तुमच्या समोर बोलणार, पण बसण्याची तयारी नाही तुमची. एवढंच या शिवजयंतीच्या निमित्ताने सांगते आणि माझ्या लांबलेल्या व्याख्यानाला इथंच बोलायचं का? झोप यायली? बोलायचं का सांगा?
वेळ भरपूर झालाय. आज शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष भुजंगराव व्यंकटराव पाटील खंडागळे, भागवत व्यंकटराव लंगोटे उपाध्यक्ष आणि सचिव चंद्रकांत दादा कमलाकर जयवंतराव आगदे यांच्यासाठी आणि मला ज्यांनी इथं आमंत्रित केलं, ज्यांच्या संपर्काच्या माध्यमातून मी इथपर्यंत येऊ शकले, असे आमचे चंद्रकांत दादा खंडाळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असेच समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेत जा. कारण मायबाप हो, संपत्ती कमवण्यापेक्षा संतती महत्वाचं आहे. तुम्ही संपत्ती नाही कमवली तरी चालेल, पण संतती कमवा, तीच खरी तुमची संतती आहे. आपण म्हणतो पोरं बिघडली, पोरं बिघडली, पोरं बिघडली, पण मला हे भेंडेगावचं वातावरण बघून वाटतं पोरं खरंच बिघडली का हो? पोरं जर बिघडली असती तर बघा ना, हे लहान लहान लेकरं व्याख्यानाला येऊन बसले असते का? पोरं जर बिघडली असती तर एवढ्या सुंदर शिवजयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन पोरांनी केलं असतं का? पोरं जर बिघडली असती तर पोरांना सांगा, पोरांनो पंगत बसली 5 मिनिटात, पोरं 3 मिनिटात वाढ पूर्ण करतात. मग कशाहून म्हणता तुम्ही पोरं बिघडली? पोरं नाही बिघडली, पोरांवर संस्कार करणारे आई बाप कुठंतरी भरकटले. आईची झाली मम्मी, मम्मीचा मॉम, पप्पाचा पॉप आणि पोऱ्याचा कधी लॉलीपॉप झाला, आमचा आम्हालाच कळलं नाही. म्हणून आईनं जिजाऊंचे संस्कार, शहाजीराजांचे विचार पित्यानं समजून घेतले पाहिजेत. वेळ खूप झालाय, आपल्या सर्वांचे मानावे तेवढे कौतुक कमी आहेत. सर्वच भेंडेगावचे सर्व सदस्य शिवजयंती मंडळाची यादी वाचायची म्हणलं तर प्रत्येकाची नावं घेणं काही शक्य नाही. वाचायची का? सर्वांचे मनापासून आभार मानते. चंद्रकांत दादांचे परत एकदा आभार मानते आणि माझ्या लांबलेल्या व्याख्यानाला इथंच पूर्णविराम देते. छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ, जय जिजाऊ. अरे तुमचं आमचं नातं काय? अरे तुमचं आमचं नातं काय? पोरांना एक सांगितलं होतं, प्रश्न विचारला जाणार, जो प्रश्नाचे उत्तर देईल त्याचा स्टेजवरती सत्कार होणार आणि नंतर कार्यक्रमाची सांगता होणार. प्रश्न असा आहे, तुम्ही पन्हाळ्याचा प्रसंग ऐकला? शिवाकाशीत बाजी प्रभूंचं बलिदान प्रसंग ऐकला? मग आता प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. मला सांगा पोरांनो, बाजी प्रभू देशपांडे यांच्या भावाचं नाव काय? ज्याला कोणाला उत्तर येईल एक जणांना हात वर करायचा आहे आणि उठून सांगायचंय. कोणी सांगा. बरं, प्रश्न अवघड आहे. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले असताना शत्रू कोण होता? ज्याने पन्हाळ्याला वेडा घातला होता त्या शत्रूचं नाव सांगा. एक जण हात वर करा. कोणी सांगितलं? वा वा, जोरदार टाळ्या वाजवा. नाव काय बाळा?